मी महेश चव्हाण, माजी सरपंच व आत्ता जे असणारे सरपंच उपसरपंच। तर उत्तर कोरेगावमध्ये पाण्याची अडचण असल्या कारणाने गावाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती, पाणी कमी पडलेलं। तर त्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून ही विहीर आम्ही आता खोदकाम पूर्ण केलेलं आहे गेल्या 15 दिवसात आणि तसेच आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बांधकाम आम्ही आज सुरू केलेलं आहे। तरी सर्वांच्या मते सर्वांनी एकत्र येऊन हा अतिशय पाण्याचा दुर्मिळ जी काय परिस्थिती झाली होती ती दूर करण्याचा सर्व गावांनी एका मताने प्रयत्न करून ते जवळपास आता मार्गी लावलेला आहे। तरी इथून पुढे पाणी कमी पडेल, पिण्यासाठी शक्यता कमीच आहे। बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा तयार झालेला आहे। या विहिरीचं कामकाज चालू होत असताना संपूर्ण गाव एका जागेवर झालं आणि या गावानी हा पुढाकार घेऊन लोकवर्गणीतनं लोकसहभागातनं या कामाची सुरुवात केली। पहिल्यांदा खांदीत कामाला जवळजवळ 4-4.5 लाख रुपये खर्च आला आणि आता इथून पुढं एक 5-1 लाखाचा अंदाज आहे आणि हा पूर्ण निधी हा गावाच्या सहकारातनं सर्वांच्या मार्गदर्शनातून होत आहे आणि ही पिण्याच्या पाण्याची समस्या या गावाच्या योकोप्यातनं पूर्णत्वास जाईल ही अशी आम्हाला आशा आहे।